मोठ्या टॉप 9 वर मंत्री संजय शिरसाटांचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र। शिरसाटांच्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या बैठकांवर आक्षेप। परवानगी न घेता बैठका लावत असल्याचा आक्षेप घेत मिसाळांना पत्र पाठवलं। राज्यमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार, तुमच्या पूर्वपरवानगीची गरज आहे का याबाबत सीएमओकडून माहिती घेईन। माधुरी मिसाळ यांचं शिरसाटांना प्रत्युत्तर, बैठकीत कोणतेही निर्णय किंवा निर्देश दिले नसल्याचं स्पष्ट। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडेंचं कुटुंबासह आंदोलनामध्ये सासर आणि माहेरचे ग्रामस्थही सहभागी। न्यायाच्या मागणीसाठी भर पावसामध्ये आंदोलन। चक्काजाम आंदोलनाप्रकरणी बच्चू कडूंसह 18 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आंदोलनावेळी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं कारवाई। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून कडू आक्रमक। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित। सूत्रांची माहिती, निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेतून बाद। गणेशोत्सवापूर्वी मुंबई सिंधुदुर्ग विमान वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू। निलेश राणेंची माहिती, माजी खासदारांकडून चुकीच्या पद्धतीने करार झाल्यानं विमानसेवा सुरू झाली नसल्याचा आरोप। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेचा अटकपूर्व जामीन अर्ज बीड न्यायालयानं फेटाळला। कासलेचं जातीय तेढ निर्माण करणारं आणि धनंजय मुंडेंबाबतही आक्षेपार्ह विधान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला। हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटांचे स्क्रीन काढले। एरे एरे पैसा 3 चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्यानं अमय खोपकर भावूक। मनसेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। अमय खोपकर यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टिप्लेक्सचा प्रयत्न, त्यांनी ताळ्यावर यावं नाहीतर आम्ही त्यांना ताळ्यावर आणू। मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। एरे एरे पावसात 3 चित्रपट सर्वच ठिकाणावरून उतरवण्यात आल्यानं मनसे आक्रमक।